हे देवा महाराजा, 12 गावच्या, 12 वेशीच्या, 12 वहिवाटीच्या महाराजा, तुझ्यासाठी आणि समस्त रसिक प्रेक्षकांसाठी हो दशावतारी आख्यान लावलासा महाराजा. सगळे पार्टी रंगून तयार असत. आता या खेळाक रंग चढू पयो महाराजा. खेळ तुका निर्विघ्नपणे पार पाडूचो असा महाराजा. आणि जर का या खेळाकडे कुणी वाकड्या नजरेनं बघित असाल तर त्याचो मुळापासून नायनाट करे. नमस्कार मित्रांनो, हा प्रोमो आहे दशावतार या मराठी चित्रपटाचा. दिवाळीच्या सुट्टीत हा चित्रपट माझ्या पाहण्यात आला आणि त्याचा रिव्ह्यू सांगण्याचा मोह काही मला आवडता आला नाही. खरं तर हा चित्रपट प्रदर्शन होऊन 1 महिना लोटला आहे, पण तरीही आपला मराठमोळा चित्रपट आहे आणि कोकणच्या मातीतलं खास निसर्गरम्य असं त्याच्यामध्ये पिक्चरायझेशन केलं असल्यामुळे याच्यावरती रिव्ह्यू बनवण्याचा मोह मला काही आवडता आला नाही. या चित्रपटामध्ये अतिशय मराठी चित्रपटातल्या प्रतिभावंत कलाकारांनी काम केलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिलीप प्रभावळकर. ही कथा आहे बाबुलीची. बाबुली आपल्या मुलासमवेत कोकणातल्या एका सुंदर निसर्गरम्य गावामध्ये राहत असतो आणि त्याचंच तो दशावतार कोकणातला अतिशय प्रसिद्ध असा नमनाचा प्रकार त्याच्यामध्ये कुठली ना कुठली भूमिका साकार करत असतो. बाबुलीने त्याच्या मुलाला वचन दिलेलं असतं की ज्या दिवशी त्याच्या मुलाला नोकरी लागेल त्या दिवशी तो दशावतार करणं सोडून देईल. येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो. नोकरी लागल्यानंतर काही दिवसातच बाबुलीच्या मुलाचा गूढ मृत्यू होतो आणि बाबुलीचं आयुष्य पूर्णपणे हादरून जातं. यानंतर बाबुली आपल्या मुलाच्या मृत्यूचं कारण कसं शोधून काढतो, त्याचं कोडं कसं उलगडतो, हा प्रवास बघण्यासारखा आहे. अतिशय रंजकतेने दाखवलेला आहे. तुम्हाला दाक्षिणात्य पिक्चर कांताराची सुद्धा देखील इथे आठवण होऊ शकते, पण मराठमोळा पिक्चर आहे त्यामुळे मराठी कलाकारांनी अतिशय ताकदीने उभा केलेला आहे. त्यामुळे त्यासाठी आपण एकदा तरी हा चित्रपटगृहात जाऊन बघायलाच पाहिजे. नवीन नवोदित कलाकार आहेत सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदुलकर, अभिनय बेर्डे यांनीसुद्धा अतिशय सुंदर आपला अभिनय यात दाखवलेला आहे. तर मित्रांनो, नक्की जरूर पहा चित्रपट दशावतार. आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे सांगायला देखील कमेंटमध्ये विसरू नका. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय.